हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। पण आजची रेसिपी मी नाही तर माझ्यासाठी स्पेशल रेसिपी माझ्या नवऱ्याने बनवलेली आहे आणि अतिशय चविष्ट अशी दम बिर्याणी झालेली, ते पण तुपातली। एकदा नक्की ट्राय करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपी स्टार्ट करूयात। आधी बिर्याणी राईस ते पण स्पेशली 24 mm मध्येच आणायचं। ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि अर्धा तासापर्यंत भिजवत ठेवायचं। तोपर्यंत आलं लसूणचं पेस्ट तयार केलं। त्यामध्ये लसूण, आलं, जिरे, कोथिंबीर टाकून छान बारीक करून घेतलं। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि दही घालून छान मिक्स करून घ्यायचं। आधी अर्धा तासपर्यंत तुम्ही मॅरिनेट करू शकता आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर बेस्ट राहील। तर असे उभे कांदे चिरून तेलात तळून घ्यायचे। गोल्डन ब्राउन कलर होतपर्यंत म्हणजे छान क्रंची होतात। कांदे ब्राउन होतपर्यंत आपण बिर्याणी राईस 70 to 80% पर्यंत शिजवून घेऊयात। त्यासाठी एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवायचं। त्यामध्ये थोडे खडे मसाले, तूप, 1 चमचा तूप आणि लिंबू पिळून घेऊया। चवीसाठी मीठ टाकायला विसरू नका। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून 70 ते 80% पर्यंत शिजवून घ्यायचं। तांदूळ शिजेल तोपर्यंत चिकन मसाला पण तयार करून घेऊयात। हे बघा, कांदे किती गोल्डन ब्राउन झालेली आहे। हे बघा, आमचे अहो माझ्यासाठी किती मनापासून बिर्याणी बनवत आहे, ते पण पूर्ण तुपामध्ये। मसाल्यासाठी आपण एका कढईमध्ये तूप घातलेला आहे। त्यामध्ये अर्धा तास मॅरिनेट केलेला चिकन घालूया। व्यवस्थित मिक्स करायचं व तेल सुटेपर्यंत प्लेट झाकून 20 मिनिटे चिकन शिजवून घ्यायचं। बघा किती छान तूप सुटलेलं आहे। कोथिंबीर घालायची, शिजवून घेतलेला राईस टाकायचं, वरून थोडासा तूप आणि कलर साठी फूड कलर यूज करू शकता। जर फूड कलर नको असेल तर केसर दुधामध्ये मिक्स करून दूधही टाकू शकता। आणि पुदिना टाकायचं। दम देण्यासाठी भिजवलेल्या गव्हाच्या पिठाचे कव्हर अप करायचं। मग ताव्यावर ते पातेलं ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजवायची। हे बघा किती छान दम बिर्याणी रेडी झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। आणि हो, तुम्हाला कुठला रेसिपी बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।